निर्गमन अध्याय 20 त्याचं 20. Exodus chapter 20 verse 20. निर्गमन अध्याय 20 त्याचं 20. Exodus निर्गमन chapter 20 अध्याय 20 verse 20. त्याचं 20. निर्गमन अध्याय 20 उसका 20. निर्गमन अध्याय 20 त्याचं 20. मूसा ने लोगों से कहा, डरो मत, क्योंकि परमेश्वर इसलिए आया कि तुम्हारी परीक्षा करे और उसका भय तुम्हारे मन में बना रहे कि तुम पाप न करो. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन कहनी सुंदर, कहनी पवित्र, कहनी शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, दया रखना, ये मेरी खास विनती, मेरी प्रार्थना है. सब कुछ आपके हाथों में दिए प्रभु यीशु के नाम से, आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियो, हम यहाँ देखते हैं कि जब परमेश्वर ने अपने आप को इस्राएलियों को प्रकट किया आणि आपण इथे पाहतो की जेव्हा देवाने इस्रायल लोकांवरती स्वतःला प्रकट केलं तो इस्राएली लोग परमेश्वर से डर गए आणि इस्रायल लोक देवाशी घाबरले और इसीलिए मोसेस ने उनसे कहा कि तुम डरो मत. आणि म्हणून मूसा त्यांना म्हणाला, तुम्ही घाबरू नका. यीशु परमेश्वर इसलिए नीचे उतर आया आणि देव परमेश्वर यासाठी खाली ताकि उतरलेला आहे तुम्हारी परीक्षा करे, की तुमची परीक्षा और पाहावी तुम्हारे मन में भय समाये. आणि तुमच्या मनामध्ये भय असावा. परमेश्वर की इच्छा है कि उसके लोग परमेश्वर का भय माने. आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी देवाचं भय बाळगावं. भय क्या करता है? भय काय करतं? भय आदर देता है आणि भय आदर आणतं और आज्ञा पालन लाता आणि है. आज्ञा पालन मैं आणतं. आपको फिर से बताती हूँ, तुम्हाला पुन्हा सांगते, डर क्या करता है? भीती काय करते? डर दूर कर देता है, आणि भीती लांब करते उस व्यक्ति से दूर कर देता है. आणि त्या व्यक्तीपासून लांब करते. अगर किसी के अंदर डर आ गया आणि जर कोणामध्ये भीती आली तो उससे वो दूर हो जाता है. आणि त्याच्यापासून तो दूर होऊन मैं जातो. आपको जैसे एक छोटा सा उदाहरण हमारा बताएंगे. आणि छोटंसं उदाहरण आपल्याला जब सांगतो. हम दुष्टात्माओं को डरने लगते हैं, जेव्हा दुरात्म्यांना आपण घाबरू हम लागतो उससे दूर रहते हैं. आणि आपण त्यांच्यापासून लांब राहतो, बराबर है. हमें उन्हें देखना पसंद नहीं आता. आणि आपल्याला त्यांना पाहायला आवडत क्यों नाही. अच्छे नहीं लगते? का आवडत नाही? क्योंकि उन लोगों के अंदर, हम लोगों के अंदर उसके लिए डर है. कारण आपल्यामध्ये त्याच्यासाठी भीती और आहे. परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि हम परमेश्वर को डरे. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण देवाला घाबरावं. वो डर कौन सा? ती भीती कोणती? जो हमें परमेश्वर से दूर करे. आणि ती भीती कोणती जी आपल्याला देवापासून लांब वैसा करते. डर परमेश्वर नहीं चाहता. आणि तशी भीती देवाला नको आहे. परमेश्वर को भय चाहिए. देवाला भीती पाहिजे. भय मतलब क्या? भीती म्हणजे काय? परमेश्वर को आदर देवाला आदर और आज्ञा पालन. आणि आज्ञा पालन. मनुष्य का कर्तव्य ये है, बाइबल हमें बताता है, मनुष्य ने सब कुछ सुन लिया. आणि बायबल आपल्याला सांगते की माणसाने सगळं काही आहे. सर्वोपदेशक 12 अध्याय उसका 13-14 में, आणि उद्देश कार्य 12-13-14 मध्ये कि उसने सब कुछ सुना. मनुष्य का कर्तव्य क्या है कि वो परमेश्वर का भय माने और उसकी आज्ञाओं का पालन करे. आणि माणसाचं कर्तव्य आहे की त्याने देवाचं भय बाळगावं आणि आज्ञेचं पालन करावं. तो उसका सबसे बड़ा कर्तव्य, वो मनुष्य होने के नाते परमेश्वर, सबसे पहला किसका भय माने? परमेश्वर का. आणि तो मनुष्य असल्याच्या नाते सर्वात मोठं कर्तव्य की त्याने देवाचं भय वो बाळगावं. भी भय कहाँ होना चाहिए? आणि ते पण भीती भय कुठे असतं? हाँ, स्पष्ट रीति से लिखा है, मन में. आणि ते कुठं असलं पाहिजे? मनात. क्योंकि अगर मन में जो होता है वही हम करते हैं. कारण मनात जे काही असतं तेच आपण यीशु करतो. ने क्या कहा? येशू काय म्हणाला? जहाँ मन होगा क्या होगा, वहीं पर हम क्या करते हैं, वहीं पर हमारा सारा लगा रहता है. जैसे जहाँ धन है वहाँ तेरा मन होगा. आणि जिथे धन आहे तिथे तुझं मन लागलेलं नाही. मन कहाँ रहता है? आणि मन कुठे असतं? जिस मन में, उसके मन में जो वस्तु है वहाँ पर. आणि त्याच्या मनामध्ये जी काही वस्तू आहे त्याच वस्तूवर इसलिए लागलेलं पौलुस असतं. ने क्या कहा? म्हणून पौल काय म्हणाला? हमारा मन स्वर्गीय बातों पर लगा, तुमचं मन स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वी की बातों पर नहीं. पृथ्वीच्या गोष्टींकडे नाही. क्यों? क्योंकि मालूम है पौलुस ने ऐसा क्यों कहा? आणि कारण का तुम्हाला माहिती आहे पौल असं का म्हणाला? क्योंकि मन के अनुसार ही हम सब करते हैं. कारण मनानुसार आपण सगळं हमारे करतो. मन में हम जो ठानते हैं आणि आपल्या मनात आपण जे काही निश्चित करतो वही हम करते हैं. तेच आपण करतो. इसलिए वो मन है मराठी में, म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. शाळेमध्ये आपल्याला मराठी शिकवताना म्हणी शिकवलेल्या आहेत. और स्कूल में मराठी सिखाने में ये कहावत हमें बताई है. तो मी स्तोत्र प्रोवर्ब्स सिखाने के समय पर बहुत सारे म्हण्स के बारे में, म्हणींच्या बद्दल मी शिकली. म्हणजे मला प्रोवर्ब्स शिकवायचं आहे पुढं, तर मी अजून शिकते आहे. मग मी शिकली की मी तुम्हाला प्रोवर्ब्स शिकवणार आहे. और नीति वचन मैं भी सीख रही हूँ और मैं सीखने के बाद मैं आपको तर सिखाऊंगी. मग त्याच्यात म्हणी आहे, तो उसमें कहावत तर है त्या म्हणी मी शोधून काढते. और वो कहावत में ढूंढकर दिखाते हैं. त्याच्याने माणूस स्वतःला शिकवतो. म्हणजे त्यामध्ये ही म्हण जशी शिकवते, माणूस काय करतो? ऐकतो लोकांचं और मनुष्य करतो कोणाचं? मनाचं ना. और मनुष्य सबका सुनता है और करता है अपने मन का ना. बोला ना, आता मला बदलापूरला जायचंय, और मुझे भी बदलापुर जाना है. सांगा मी कसं जाऊ? और बताओ मैं कैसे जाऊँ? मी मला म्हणे ट्रेन आहे, प्लॅटफॉर्मला जावा, तिकीट काढा आणि ह्या CST ची गाडी पकडा, तुम्ही जावा. और वो मुझे बताएगी प्लेटफॉर्म पर जाओ, टिकट निकालो, CST की
गाड़ी है कि उसमें बैठ ये के वाला जाओ। बोले रिक्षा आहे, और ये मुझे बताएगी कि रिक्शा है, वांगीच्या पलीकडे जावा, वांगी के उस साइड जाओ तिकडनं तुम्हाला शेअरिंग रिक्षा मिळतात, और वहाँ से आपको शेयरिंग रिक्शा मिल जाती है रिक्षाने जाऊ और शकता. आप रिक्शा से जा सकते हैं। अशा रीतीने मग प्रत्येकाचं बोले तुम्ही काय तुमच्याकडे खूप पैसे, घरातूनच रिक्षा करून जावा. और आपके पास बहुत पैसा है, घर से ही रिक्शा करके जाओ। पण मी एवढ्या जणांचा सल्ला घेतल्यानंतर और इतने लोगों का सलाह लेने के बाद ऐकल्यानंतर और सुनने के बाद मी सरळ म्हणे अच्छा या गाडीने गेलो. आपको समझा, आपको समझ सुना मैंने इन सबका, आणि ऐकलं मी सगळ्या लोकांचं, किया मैंने किसका, पण मी केलं कसं आपल्या मनात. आपल्या मनात. इसीलिए पौलुस ने कहा म्हणून पौल म्हणाला कि हमारे मन में जो होता है ना वही हम करते हैं. आणि आपल्या मनात जे काही असतं तेच और आपण करतो. प्रोवर्ब्स भी ये प्रोवर्ब्स जो सुलेमान ने लिखा वो भी वही जानता है आणि नीतिसूत्र लिहिणाऱ्याला पण ते माहीत आहे कि मन से मनुष्य चलता है. आणि मनानुसार माणूस चालतो. इसीलिए यहाँ पर परमेश्वर मोसेस के द्वारा कहता है, आणि म्हणून इथे पौल मोशे या देवाच्या द्वारे म्हणतो, देव मोशेच्या द्वारे बोलतो. परमेश्वर मूसाच्या द्वारे कहता है. काय म्हणतो क्या कहता है की माझं जे भय आहे ना ते कुठे असलं पाहिजे, तुझ्या मनात असलं. और मेरा जो भय है वो तेरे मन में होना चाहिए. कुठे असलं पाहिजे, कहाँ होना चाहिए? मनात. तेरे अगर मन हम में. परमेश्वर को डरते हैं, भय मानते हैं, आणि जर आपण देवाला भीतो किंवा त्याचं भय बाळगतो तो हम क्या करें. सबसे पहले यहाँ लिखा है हम पाप नहीं करें. आणि सर्वात पहिले दिलेलं आहे की आपण पाप नाही करता. हमारे अंदर जब परमेश्वर के लिए भय नहीं रहेगा आणि आपल्यामध्ये जेव्हा देवासाठी भीती नसेल ना तब हम पाप आसानी से करते हैं. तेव्हा सहज रीतीने आपण पाप करतो. इसीलिए प्रियो भय क्या लाता है, परमेश्वर के प्रति आदर और आज्ञा पालन लाता है. आणि भय काय करतं, देवाच्या प्रती आदर आणि सन्मान आणतो. और हम पाप क्यों नहीं करें, आणि आपण पाप का करू नये, इसलिए नहीं करें यासाठी करू क्योंकि नये. यीशु मसीह ने कहा मत्ती अध्याय 10 में कि उससे उसका भय मानो, उससे डरो जो तुम्हारे शरीर को और तुम्हारे आत्मा को नाश कर सकता है, तुम्हें अधोलोक में डाल सकता है. आणि देवाचं वचन मध्ये 10 मध्ये म्हणतं की देव म्हणाला तुम्ही त्याला घाबरा जो तुमच्या शरीराला आणि तुमच्या आत्म्याचा नाश करू शकतो. 10 का 28 में लिखा है. 10:28 मध्ये दिलेलं तो आहे. क्या है, हमें किससे डरने को यीशु ने कहा, आणि कोणाला घाबरायला सांगितलं, जो हमें नरक में डाल सकता जो है. आपल्याला नरकात टाकू तो शकतो. हमें परमेश्वर को क्यों डरना है, क्यों भय मानना है. आणि आपण देवाला का घाबरायचं, का भीती मन बाळगायची. से हमेशा, मन में हमेशा न लो मैं ऐसा करूंगा तो नहीं नरक जाऊंगा, प्रभु मुझे नरक डालेगा. आणि मला तसं काय विचार करायचं की नाही बाबा जर मी हे केलं तर देव मला नरकात टाकेल. तो क्या होगा मालूम, काय हम होईल पाप माहिती? से दूर रहेंगे, आपण पापापासून दूर हमसे राहू. पाप नहीं होगा. आपल्याकडून पाप नाही हम क्या होणार. सोचते हैं मालूम, आणि आपण काय विचार हमारे करतो मन में ना देखो मन एक ऐसा युद्ध भूमि है, एक ऐसा स्थान है जहाँ सभी बात करते हैं. आणि मन एक असं युद्धभूमी आहे जिथे सगळेजण बोलतात. जैसे भूतकाल बात करता है, भूतकाळ बोलतात, शैतान बात करता है, शैतान बोलतो, हमारा शरीर बात करता आपलं शरीर बोलतं, है, आत्मा बात करता है, आपला आत्मा बोलतो, पाप बात करता है. पाप आपल्याशी बहुत बोलतात. सारी जगह बहुत लोग बात करते हैं. आणि खूप लोक बोलतात. इसलिए हमारे मन में एक जन ऐसा बात करता है, आणि आपल्या मनात एक जण असं बोलतं, कुछ नहीं, तुम्हारा यीशु तुमको नरक नहीं डाले, तुमचा येशू तुम्हाला तुमको नरकात तुमसे नाही बहुत टाकणार. प्यार करता तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. है, बिंदास करता, म्हणून बिनधास्त पाप कर. बिंदास पाप कर. और बाद में रात को सोते समय माफी मांग. आणि बिनधास्त पाप कर आणि रात्री झोपताना माफी माग. ये मन में ही आता है ना, आणि मनातच येतं ना. ये प्रभु नहीं बोलता है. आणि देव नाही बोले. प्रभु ऐसा कभी नहीं बोलेगा, पवित्र आत्मा कभी ऐसा नहीं बोलेगा तुम पाप करो और बाद में रात को माफी मांगो, तुम्हारा प्रभु तो क्षमालु है. आणि देवाने पवित्र आत्मा कधीच असं म्हणणार नाही की तुम्ही पाप करा रात्री क्षमा मागून झोपा, कारण तुमचा देव क्षमाळू आहे. याद रखो, पवित्र आत्मा हमारे मन में ये बात डालेगा, तुम पाप करेगा तो याद रखना तुझे जरूर शिक्षा मिलेगी. आणि पवित्र आत्मा आपल्या मनामध्ये असं टाकेल तू पाप केलंस तर लक्षात ठेव तुला नक्की शिक्षा भेटेल. ठीक है, तेरा प्रभु तुझे नरक नहीं डालेगा, तुझा देव तुला नरकात नाही टाकणार, पृथ्वी पर तुझे जरूर शिक्षा पण मिलेगी. तुला पृथ्वीवर नक्की शिक्षा थोड़े भेटेल. काल होने के बाद तेरे शरीर में, तुमने शरीर में पाप किया, तुझे शरीर में शिक्षा मिलेगी. आणि थोड्या काळानंतर तू शरीरात पाप केलंस तुझ्या शरीरात शिक्षा भेटेल. ये हमारे मन में आता है आणि हे आपल्या मनात विचार येतात. वो भय लाता है. आणि ते विचार आपल्याकडे भीती आणतात. परमेश्वर का भय ऐसी सोच लाता है आणि देवाचं भय असे विचार ताकि आणतात. हम पाप नहीं करें. कारण आपण पाप करू नये. प्रियो, परमेश्वर का भय हम सभीयों में परमेश्वर ने पहले से डाला है. आणि देवाची भीती देवाने आपल्या सर्वांमध्ये पहिलेच टाकलेली आहे. परमेश्वर ऑलरेडी हमारे हर एक को जन्म लेने से पहले ही हम सबको माँ के गर्भ में रहते समय ही परमेश्वर का ज्ञान, परमेश्वर के विषय में विश्वास और भय ये ऑलरेडी हमारे अंदर रहता ही है. आणि आपल्याला निर्माण करायच्या अगोदरच देवाचं ज्ञान आणि देवावरती ठेवायचा विश्वास आणि भीती हे सगळं देवाने टाकलेलं आहे. इसलिए किसी मनुष्य को पहले ही विश्वास
विश्वास ऑलरेडी वो पहले से ही जन्म से ही जब छोटा रहता है 4-5 रांगने के लायक था तो बोलता है यीशु बाबा प्रार्थना करा। ये विश्वास धीरे 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 बढ़ने लगता है आणि ऑलरेडी वो बीज होता है आणि विश्वास हळूहळू वाढू लागतो कारण पहिलेच ते बी असतं। वैसे ही परमेश्वर ने हर इंसान में परमेश्वर का भय डाला है आणि तसंच देवाने पहिल्यापासूनच सर्व माणसांमध्ये देवाचं भय टाकलेलं आहे। जितना पालन करोगे जितकं तुम्ही त्याचं पालन केलं ते वाढेल, पालन नहीं करोगे पालन नाही करणार भय दबा रहेगा। आणि भय दाबून राहील। मालूम हुआ? इसलिए प्रियो परमेश्वर का भय हमें क्यों मारना है यहाँ लिखा है क्योंकि हम पाप से दूर रहते हैं आणि देवाचं भय का बाळगायचं कारण आपण पापापासून दूर राहतो। यही वचन 2 कोरिन्थियों की पत्री अध्याय 7 उसके 1 में लिखा है। पौलुस कहता है आणि दुसरं कोरिन्थियरांचं पत्र अध्याय 7 त्याचं 1 मध्ये पौल म्हणतो 2 कोरिन्थियन दुसरं कोरिन्थियरांचं चैप्टर 7 अध्याय 7 वर्स 1 त्याचं 1 2 कोरिन्थियन दुसरं कोरिन्थी चैप्टर 7 अध्याय 7 वर्स 7 त्याचं 7 अध्याय 1 7 तेव्हा प्रियजन हो प्रियजनों हो आपल्याला ही अभिवचने मिळाली आहे। हमें सबको परमेश्वर के आज्ञा अभिवचन वायदे मिले हैं म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला म्हणून देहाच्या म्हणून शरीर के व आत्म्याच्या और हमारे आत्मा के हमारे अंदर के आत्मा के सर्व अशुद्धतेपासून सब अशुद्ध आत्मा व बुराई से आपण स्वतःला शुद्ध करू हमें शुद्ध करना है आणि देवाचे भय बाळगून और हमें क्या करना है परमेश्वर का भय मानकर पावित्र्याला पूर्णता आणू पवित्रता से जीवन लाना। तो परमेश्वर का भय क्या करता है पवित्रता लाती है आणि देवाचं भय पवित्रता आणते, पाप करने के लिए रोकती है। पाप करण्यापासून अडवते। परमेश्वर का भय क्या करती है पवित्र होने के लिए मदद करती है आणि देवाचं भय पवित्र व्हायला मदत करते। परमेश्वर का भय अंदर रहेगा नहीं बाबा मैं नहीं करूँगा ये बात नहीं बाबा नहीं। अभी कल ही जोशुआ ने सुबह के समय में ऐसा लिया था आणि कालच जोशुआने बहुत से लोग सकाळी गवर्नमेंट को चीटिंग करते हैं आणि खूप लोक सरकारला फसवतात। वो मुझे टच हो गया था आणि ते मला लागलं क्योंकि मैं भी कभी कभी किया है आणि मी तर कधी कधी क्योंकि केलं आपके समय कोई नहीं रहता है आणि येताना कोण नसतं क्यों रिटर्न टिकट निकालने का आणि रिटर्न तिकीट कशाला काढायचे प्रभु सुनता है आणि मैंने देवा आज रिटर्न टिकट निकाला आणि आज रिटर्न तिकीट काढले। मैं 10 रुपया मेरा और मेरे साथ इस तरह 10-20 रुपये बचाने जाते हैं आणि 20 रुपये वाचवायला जाते। इस 20 रुपये से मेरी आज्ञा उल्लंघन होगी पण या 20 रुपयामुळे ये मैं बहुत दिन से नहीं कर रहे थे बीच में ही कर रहे किया बीच में ही मैंने किया आणि मध्येच हे मी केलं मैंने एक बार किया आणि एकदा केलं तो मुझे वो आदत लग गई आणि मला ती सवय लागली। इसलिए मैंने इसको बोला अरे काय को टिकट निकाली है आप टीसी नहीं देते ऐसे ही मैंने कहा उसको मैंने बोला था प्रभु सुनता है। मैंने बोला आते समय तो रात हो जाएगी हमको आणि येताना आपल्याला रात्री रात को क्या टीसी नहीं थे आणि रात्री काही तिथे हम सिंगल टिकट निकालेंगे आपण सिंगल तिकीट काढू। तो जब कल उसने प्रभु सुनता है इस बात को मुझे बहुत हर्ट हुआ मैंने कल माफी मांगी इस बात को आणि मला खूप दुःख झाले मी या गोष्टीसाठी माफी जब मागितली। उसने बताया कि हम गवर्नमेंट को चीटिंग करते हैं अपने बॉस को चीटिंग करते हैं वो से बता रहा था ले रहा था तो मुझे भी फील हुआ कि हाँ मैंने भी किया गवर्नमेंट को नहीं करना चाहिए तो मैंने माफ़ी मांगा। तो भाई क्या करता है हमें पवित्र होने के लिए मदद करता है आणि भय काय करतं आपल्याला पवित्र व्हायला मदत करतं। पाप एक बार करेंगे ना पाप एकदा केलं ना तो परमेश्वर का भय गायब हो जाता है आणि देवाचं भय गायब होऊन जातं। परमेश्वर के लिए जो डरना होना चाहिए आणि देवासाठी जी जो भीती भय असते होना ना, चाहिए आणि जो भय असला आदर होना चाहिए आदर असला पाहिजे। अभी हम परमेश्वर का मतलब हमने टिकट क्यों निकाला मैं परमेश्वर को आदर देती हूँ कि कोई मेरे प्रभु को कोई मतलब कौन शैतान ऐसा नहीं बोलना चाहिए देख देख तेरी लड़की ने जिंदा टिकट का याद रखा देख तो मेरे प्रभु को इंसल्ट हो गया ना। तो मेरे प्रभु को कोई इंसल्ट नहीं करना चाहिए आणि माझ्या देवाचा कोणी अपमान नाही केला मुझे पाहिजे कोई गवर्नमेंट नहीं देखता आणि मला कोणी गव्हर्नमेंट नाही मेरा देत। यीशु मुझे देखता पण है माझा येशू मला मुझे बघतो रिटर्न टिकट निकाला आणि मग मला रिटर्न तिकीट काढायचं आहे। आपको समझा तुम्हाला समजलं? तो ये मैं करके क्या कर रही हूँ आणि हे मी करून काय करते आदर दे रही हूँ आदर देते और उसकी आज्ञा का भी पालन कर आणि त्याच्या आज्ञेचं पण पालन करते। इसमें मुझे क्या हुआ आणि याच्यात मला काय झालं मैं पाप से दूर हुई मी पापापासून दूर झाली पवित्रता आई आणि पवित्रता आली। आपको समझा? तो जो वचन पौलुस ने यहाँ कहा ना आणि ते वचन पौली ने म्हणाला ना कि शरीर वहाँ जो आत्मा दी है ना वो आत्मा नहीं वो प्राण कहा जाता है क्योंकि
कोई भाषांतरों में प्राण आत्मा एक ही बोला जाता है, लेकिन ऐसा नहीं है। हमारा प्राण पाप करवाता है कभी कभी, हमारा प्राण में इच्छाएं आती है गलत गलत, हमारे प्राण में ये करने का ये समय उसके कारण, तो वो वहाँ प्राण का है। प्राण और शरीर के द्वारा उद्भवने वाले पाप हमें क्या करना है, धोना है, अशुद्धता से शुद्ध होना है। तो उसके लिए परमेश्वर का भय बहुत मदद करता है। आणि शरीर आणि प्राण जे पाप करतात ते आपल्याला धुवायचे आहेत आणि त्याच्यासाठी देवाचं भय खूप मदत करतं। परमेश्वर का भय पवित्र करने के लिए मदद करता है आणि देवाचं भय पवित्र व्हायला मदत आप करतं। सबको मालूम है परमेश्वर का भय मानना बुद्धि की शुरुआत है। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवाचं भय बाळगणं बुद्धीची सुरुवात आहे आहे। काय कुठे लिहिले? नीति वचन और भजन से वेरी गुड। और आयु में तीनों लगातार है ना अध्याय, आयु साम और प्रोवचन कंटिन्यूस तीनों। आयु में 28 में पढ़ सकते हैं, आणि आयु 28 में वाचू साम शकतो। में 111 में 111 अध्याय में पढ़ सकते हैं, स्तोत्र संहिता 111 वाचू शकतो। और नीति वचन में पहले अध्याय में पढ़ आणि नीतिसूत्र 1 मध्ये वाचू शकतो। तो ये तीनों अध्याय में लगातार है, आणि तिन्ही अध्यायामध्ये लगातार एक ही वचन, आणि लगातार एकच वचन, परमेश्वर का भय बुद्धि की शुरुआत है। देवाचं भय बुद्धीची जो सुरुवात मूर्ख आहे। होता है ना, आणि जो मूर्ख असतो उसे बुद्धि इतनी अच्छी नहीं लगती, त्याला बुद्धी इतकी आवडत आज्ञा नाही, पालन अच्छी नहीं लगती, आज्ञा पालन त्याला आवडत नाही। मूर्खों को शोभा नहीं देता, मूर्खों को अच्छा नहीं लगता है बुद्धि और ज्ञान की बातें भी दे, आणि मूर्खांना बुद्धीच्या ज्ञानाच्या गोष्टी आवडत नाही, पवित्रता रहना, पवित्र ये राहणे, सब बातें में इंटरेस्ट नहीं या है। सगळ्या गोष्टी ते आवड नाही। जो बुद्धिमान होता है जो बुद्धिमान असतो उसे इन बातों में इंटरेस्ट होता त्याला है। या गोष्टींमध्ये आवड असते। इसलिए परमेश्वर का भय देवाचं भय स्वर्गीय मन आत्मिक बुद्धि भी देता है, आणि स्वर्गीय मन आत्मिक बुद्धी पण देतो, आत्मिक बुद्धि देता है। आत्मिक बुद्धी देतो। और आत्मिक बुद्धि क्या करता है आणि मालूम? आत्मिक बुद्धी काय करते माहिती आहे? हमें परमेश्वर के बारे में जानना सिखाता है, आणि आपल्याला देवाबद्दल जास्त शिकवतो, आत्मिक ज्ञान देता है। आत्मिक ज्ञान देतात। ये नहीं करना चाहिए, ये नहीं करना चाहिए। भगवान को कोई नहीं देखता, प्रभु तो देख रहा है। आणि कोणी नाही बघत, देव तर बघतोय। क्योंकि सबोपदेशक 12 का 14 में क्या लिखा है? कारण उपदेशक 12:14 मध्ये काय लिहिलेलं आहे? गुप्त में खुली हुई बातों का न्याय करेगा। आणि गुप्तमध्ये केलेल्या गोष्टी प्रकट करण्यात येतील। नहीं, गुप्त में और खुली हुई बातों का न्याय करेगा। तो गुप्त गोष्टींचा आणि उघड गोष्टींचा, जे तुम्ही खुलेआम करता त्या गोष्टींचा तो न्याय निवाडा करेल। तो एक ना एक दिन हमें न्याय के सामने जाना है, आणि एक ना एक दिवस आपल्याला न्यायासमोर बचने वाले हैं क्या? वाचणार आहोत, जाने वाले, एक दिन जाने जाने वाले, वाले। आणि एक दिवशी जाऊ। प्रभु ने अगर जज बनकर पूछा तू ऐसा क्यों किया, बिना टिकट क्यों गई? आणि जर तेव्हा जज म्हणून असं विचारलं की तू बिना तिकिटाची का गेलीस? नहीं, प्रभु टिकट निकाला था। आणि प्रभू तिकीट काढलं होतं, सिंगरी क्यों निकाला? सिंहराज का काढलं? तो आने की यात्रा तो तू बिना टिकट की गई, आणि यांची यात्रा तर तू बिना तिकिटाची ये केली, तो रॉन्ग है। आणि ते चुकीचं आहे। तो मेरे याद ही नहीं आया प्रभु, सॉरी। आणि लक्षातच सॉरी नाही नहीं बोल सॉरी सॉरी तर नाही बोल बोलू सकते हैं? बोलू शकतो का? नहीं बोल सकते हैं ना। नहीं बोल इसलिए सकते। प्रभु ने क्या कहा? म्हणून देव काय म्हणाला? मुद्दई के हाथ में देने से पहले हमें क्या करना चाहिए? सबमिट कर लेना चाहिए। न्यायाधीशाच्या हातामध्ये द्यायच्या अगोदर आपण सबमिट केलं पाहिजे। इसलिए पहले माफी, अभी कोर्ट में जाने से पहले, आणि कोर्टात जायच्या अगोदर, जज के सामने जाने से पहले, जजच्या समोर जायच्या अगर अगोदर पहले मिटा डाला जर पहिलेच मिटवून तो टाकलं जो कोर्ट में कोई जाएगा क्या? मग कोर्टात कोण जाईल का? लोग कोर्ट में क्यों नहीं जाते? लोक कोर्टात का नाही जात? हाँ, तारीख मिलती है, तारीख पे तारीख, और जज के सामने जाना पड़ता है। और तीसरा, न्याय किया जाता है। लोग न्याय को डरते हैं। आणि लोक न्यायाला घाबरतात। किसको डरते हैं? कोणाला घाबरतात? न्याय, न्यायाला डर आता है। भीती येते, जज के सामने जाना पड़ेगा, जजच्या समोर जावं लागतं। डराना पड़ेगा। डर के मारे उनको देना को कभी ये केस उल्टी हो गई तो, आणि कधी केस उलटी झाली तर, मेरे को ये शिक्षा मिली तो, आणि मला शिक्षा भेटली मैंने तर, कुछ किया नहीं, मी कधी काय सारे केलं नाही. सबूत मेरे अगेंस्ट हुए तो, पण सगळे जे सबूत आहे माझ्या विरोधात आले तर, इसलिए लोग कोर्ट में जाना नहीं चाहते। आणि म्हणून लोकांना कोर्टमध्ये जायला आवडत कुछ लोगों को ज्ञान नहीं, वो लोग बोलते जान दो केस लंबा जाएगा, पैसा जाएगा। वो लोग ये सोचते पैसा जाएगा, लंबा जाएगा, वो ये सोचते। लेकिन जो बुद्धिमान होता है वो कोर्ट क्यों नहीं जाता है? नहीं बाबा, न्याय को डरता है।
आणि जो बुद्धिमान असतो तो यासाठी वर्तन नाही करत कारण का त्याला माहिती आहे की न्याय होतो. इसीलिए प्रियो, आज हमारा भी एक दिन न्याय होने वाला आणि है. आपल्या पण एक दिवशी न्याय होणार आहे. हमारे अंदर डर होना चाहिए, पण आपल्यात भीती असली पाहिजे, वो भी परमेश्वर का. ते पण देवाचं. परमेश्वर का भय क्या करता है? पाप से दूर रखकर हमें पवित्रता में जोड़ देता है. आणि देवाचं भय आपल्याला पापापासून दूर ठेवून पवित्रतेला आपल्याला जोडतं. परमेश्वर का भय न्याय लाता है, न्याय से जोड़ता है. आणि देवाचं भय न्याय आणतं आणि न्यायाशी जोडतं. वापस पूर्व वचन को हम पढ़ लेंगे. रेवलेशन 14 उसका 7. प्रकटीकरण 14 रेवलेशन प्रकटीकरण 14 वर्स 7. तो मोठ्याने म्हणाला, देवाची भीती बाळगा. परमेश्वर का भय मानो, परमेश्वर का भय मानो. वो जोर से कहता है व त्याचा गौरव करा और उसकी महिमा करो, कारण न्याय निवाडा करायची त्याची घटिका आली आहे. जल्दी न्याय के सामने न्याय निवाड़ा करने के लिए परमेश्वर आने वाला है. 14 का 7. 14:7 स्पष्ट रीति से कहता है उसे डरो, नहीं तो न्याय के सामने जाना पड़ेगा. आणि त्याची भीती बाळगा आणि न्यायस्थानासमोर जावं लागेल. तो इसलिए बहुत जरूरी है प्रियो, हमें क्यों परमेश्वर का डर मानना है? क्योंकि एक उसे अधिकार है नरक डालने का, शिक्षा देने का. आणि भीती का बाळगायची? कारण एक त्याच्याकडे अधिकार आहे आपल्याला नरकात टाकायचा, शिक्षा देण्याचा. इसीलिए हमें बहुत ख्याल करना है. म्हणून आपण खूप काळजी घ्यायची. और एक हम वचन पढ़ेंगे. अजून एक वचन वाचू. आयसाया 33 यशाया 33 और उसका 6. त्याचं 6. आयसाया यशाया 33 उसका 6. तुझ्या काळी परमेश्वर का वाचायच्या अगोदर सांगे. परमेश्वर का आयसाया 33 उसका 6. परमेश्वर का भय पाप के अगेंस्ट एक आपके पास हथियार है. आणि देवाचं भय पापाच्या विरोधात तुमच्या जवळ एक हथियार आहे. आपके अंदर है वो, आणि तुमच्या आत आहे ते. एक ऐसा शस्त्र, एक असं शस्त्र जो प्रभावशाली पावरफुल है, जो प्रभावशाली पावरफुल आहे. अगर हर एक इंसान परमेश्वर का भय मानेगा आणि प्रत्येक माणूस जर देवाचा भय बाळगेल तो वो पाप से लड़ेगा, पाप को रोक के रखेगा. तो पापाशी लढेल आणि पापाला अडवेल. इसलिए एक प्रभावशाली शस्त्र है. आणि प्रभावशाली हथियार आहे ते. तुझ्या पाळी स्थिरता बसेल, तारण सुज्ञता व ज्ञान ह्याचे वैपुल्य होईल. परमेश्वराचे भय त्याच्या निधी होईल. परमेश्वर का भय त्याच्या निधी होईल. संपत्ति है ना, निधि है संपत्ति ना. परमेश्वर निधि है सब है मराठी है. हिंदी को निकाल दो. उद्धार बुद्धि ज्ञान की बहुतायत तेरे दिनों का आधार होगी. यहोवा का भय उसका धन होगा. आमीन. संपत्ति बराबर. संपत्ति, परमेश्वर का भय मानना यानी संपत्ति मिला. आणि देवाचा भय बाळगणं म्हणजे संपत्ती एक भेटणे. ऐसा शस्त्र, जैसे मैंने कहा ना, पैसा एक इस पृथ्वी पर ऐसा शस्त्र है. आणि पैसे पृथ्वीवर एक असंच शस्त्र आहे. इस शस्त्र का इस्तेमाल कर वो न्याय पक्षपात करता है, आगे पीछे कर लेते हैं. आणि त्या हथियाराचा वापर करून ते न्याय पक्षपाती मागे पुढे वैसे करतात. मसीहों के पास पर मनुष्य के पास परमेश्वर का भय एक ऐसा भी है जिससे वो लड़कर क्या कर सकता है, पाप को रोक सकता है. आणि तसंच माणसाजवळ देवाचा भय दिलेला आहे आणि तो काय करू शकतो, त्या भयामुळे तो पापाला दूर करू शकतो. कल का उदाहरण जैसे उसने बोला परमेश्वर का भय आ गया, क्योंकि 2-3 बार करने के बाद वो क्या हो गया था, डर कहीं ना कहीं गायब हो चुका था. लेकिन कल वो वचन सुनने पर वो टच हो गए. टच होने पर क्या हुआ, परमेश्वर के भय ने क्या किया, पाप को आज रोका ना. आज रिटर्न टिकट निकाला ना, अभी आगे रिटर्न टिकट नहीं निकालेगा. कोई भी हो नहीं हो निकलेगा, वही निकलेगा. अब मैं जब एक निर्णय लेती हूँ तो वो निर्णय ठाम रहता है, उसको चेंज नहीं होगा. तो कहने का उद्देश्य क्या है, आज परमेश्वर के भय ने क्या किया, पाप से लड़ा. देवाच्या भयाने काय केलं, पापाशी लढताना लड़ा ऐसा शस्त्र इस्तेमाल हुआ जो मुझे बचाया. आणि असा हथियार वापरला त्याला ज्याने मला वाचवलं. एक ऐसा शस्त्र परमेश्वर ने हमें दिया जिससे हम खुद पाप से लड़ सकते हैं. आणि असा हथियार देवाने दिलेला आहे की आपण स्वतः पापाशी लढू शकतो. परमेश्वर का भय क्या लाती है, दया लाती है. आणि देवाचं भय दया आणते. परमेश्वर को हम जितना डरेंगे, जितना भय मानेंगे, उतना हम पर दया रहेगी. आणि जितकं आपण देवाचं भय बाळगू तितकी देवाची दया आपल्यावर असेल. लूक अध्याय 1 का
आप 50 में पढ़ सकते लूक हो। अध्याय 150 मध्ये वाचू शकता. लूक अध्याय 1 लूका अध्याय 1 उसका 50. त्याचं 50. आणि जे त्याचे भय धरतात हाँ, जो उसका भय मानते हैं त्यांच्यावर त्याची दया उस पर उसकी परमेश्वर की क्या कहती है, दया पिढ्यानपिढ्या आहे. पिढ़ियान यानी उसके आगे के जनरेशन से लेके जनरेशन. तो परमेश्वर का भय मानना कितना अच्छा है. मग देवाचा भय बाळगणं किती चांगलं आहे. और परमेश्वर चाहता है कि हम परमेश्वर को डरें. आणि देवाची इच्छा आहे की आपण देवाला घाबरावं. इसलिए परमेश्वर का, अब देखो मैं आपको बता दी, आपको लगेगा दया, अरे दया कितनी पावरफुल है आपको मालूम है. आणि दया किती पॉवरफुल आहे तुम्हाला माहिती आहे. आज दया है इसीलिए यो हमारा जल्दी न्याय नहीं किया जाता. आणि आज दया आहे म्हणून आज आपल्याला लवकर न्याय नाही करणे और तुमको फटका नहीं मिलता है. आणि लगेच आपल्याला मार नाही भेटत. सच पूछो, ये दया का फायदा हम उठा लेते. आणि खरं पाहता या दयाचा फायदा आपण उचलतो. इसमें सबोपदेशक अध्याय 8 में उपदेशक 8 मध्ये शायद 11 से लेके आगे कहीं लिखा है, वहाँ लिखा है कि मनुष्य की ताड़ना, मनुष्य की गलती करने पर शिक्षा तुरंत नहीं की जाती, इसीलिए मनुष्य पाप पर पाप करने लगता है. आणि पाप करता है. मनुष्याने पाप केल्यानंतर लगेच त्याला तांडा भेटत नाही म्हणून तो पापावरती पाप करत जातो. 11 अरे आखा है. क्या लिखा है 11 में कि मनुष्य बस दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही. हाँ, पाप करने पे तुरंत शिक्षा मिलती नहीं है. म्हणून मानव पुत्रांचे मन इसीलिए मनुष्य पुत्र का मन, हम सबका मन दुष्कर्म करण्याकडे बुरा प्रवृत्त काम होते. करने के लिए हमेशा आगे रहता है. अभी जैसे मैंने जब पहली बार बिना टिकट के, अगर उसी समय मुझे फटका मिलता तो मैं बिना टिकट के जाती. इसलिए मैंने दूसरी बार किया, तीसरी बार इसको बोला तो मेरा रिटर्न टिकट मत निकाल. अच्छा हो गया, चौथी बार वो आया और मुझे वचन दिया. आपको समझ में आ रहा है? शिक्षा मिलने पर क्या होती है? शिक्षा भेटल्यावर काय होतं. हम वो गलत काम नहीं करते. ते चुकीचं काम आपण लेकिन करत नाही. परमेश्वर ने मुझ पर दया की. पण देवाने माझ्यावर दया प्रभु केली. को मालूम है मैंने जानबूझ के नहीं किया. आणि देवाला माहिती आहे मी पहिल्यांदा जाणून जानबूझ नाही के किया. आणि पहिल्यांदा जाणून और केलं. दूसरी बार वो दुष्ट ने मुझे भटका दिया. आणि दुसऱ्यांदा दृष्टाने मला भटकवलं. इसलिए प्रभु को मालूम है मेरी बेटी को दया की जरूरत है, इसलिए उस दया ने क्या किया, उसको खड़ा करके मुझे सचेत कर दिया. आणि म्हणून देवाला माहिती आहे की माझ्या मुलीला दयेची गरज आहे म्हणून त्याला उभं केलं आणि देवाने माझ्यावर दया केली. है ना. लेकिन मुझे मालूम पड़ा उसका थोड़ा सा भुगतान तो मेरा होगा. आणि थोडंसं तर मला भोगावं लागेल. ध्यान रखो, हम जब गलती करते हैं उसका पनिशमेंट जरूर मिलता है. आणि चुका करतो ते शिक्षा नक्की भेटेल. लेकिन दया किस बात की कि मुझे उस पाप के लिए नरक नहीं जाता. पण दया कोणत्या गोष्टीची की मला त्या पापासाठी नरकात नाही जावं जब लागेल. प्रभु यीशु न्याय के सिंहासन पर बैठेंगे तब ऐसा नहीं बोला जाएगा कि वही तुमसे ऐसी अपेक्षा नहीं कि तुमने ऐसा किया. वो भूल गया. दया क्या करती है, न्याय पर जयवंत बनती है. आणि दया न्यायावरती जय प्राप्त कभी भी होते. दया को एकदम हल्के में मत लेना. आणि दयाला कधी साधारण समजू नका. इसलिए और भी आप प्रभु से दया मांग सकते हैं. आणि अजूनही तुम्ही देवाकडे दया मागू शकता. इतना दयावान हमारा प्रभु. आणि इतका दयाळू आपला देव आहे. तो इसलिए प्रियो परमेश्वर का भय मन में डालना. आणि देवाचं भय मनात टाका. इसलिए क्या बोलने का रोज, आणि मग रोज काय बोलायचं, कि मेरे मन हे माझ्या मनात परमेश्वर का डरता रहना. आणि देवाला भीत राहा. दावीद ऐसे ही कहता है ना, मेरे मन दावीदच म्हणतो मी माझ्या मनात कि परमेश्वर के किसी भी उपकार को देवाच्या कोणत्याही उपकाराला न भूलना. विसरू नको. वो ऐसा क्यों अपने मन को कहता है? तो असं आपल्या मनाला का म्हणतो, क्योंकि उसको मालूम पड़ गया था कि अगर उसका मन भूल गया तो परमेश्वर से प्रेम कम करेगा. कारण त्याला माहिती आहे की जर माझं मन देवाचे उपकार विसरून गेलं तर देवाची प्रीती कमी होऊन जाईल. इसीलिए उसने अपने मन से खुद बात की. म्हणून तो आपल्या मनाशी स्वतः भी बोलला बोला अपने मन से. आणि आपणही आपल्या मनाशी बोलायला. याद रख, लक्षात ठेव, गलत काम नहीं करना. चुकीचं काम करू नको. परमेश्वर को डरता रहे. पण देवाला भीत कि आहे. मेरे मन हे माझ्या मनात परमेश्वर का भय मान. देवाचा भय मान. और मुझे कोई पाप करने मत दे. आणि मला कोणतेही पाप करू नको मुझे देवा. मसीह का मन है. मी माझं ख्रिस्ताचं मन मसीह आहे. के ख्याल में तुझे जाना है. म्हणून ख्रिस्ताच्या विचारांमध्ये तुला वचन जायचं के अनुसार तुझे चलना है. आणि वचनानुसार तुला चाले स्थिर रहना. स्थिर राहा. भटकाने में नहीं आना. भटकवण्यात येऊ नको. इस रीति से अपने मन से बात करना. आणि अशा रीतीने आपल्या मनाशी बोला. और प्रभु को भी बोला, प्रभु मेरे मन में हमेशा तेरा डर डालना. आणि देवाला नेहमी म्हणा की देवा माझ्या मनामध्ये सदैव तुझं भेट मैं आहे. जब भी कुछ गलत करने जाऊँ तो तुरंत मेरे मन
मन से बात करना, अगर किया नरक जाएगा, इसका शिक्षा मिलेगा, काटा मिलेगा। आणि जेव्हा काही चुकीचं काम करायला जाईल लगेच माझ्यामध्ये तुझं भय येते की जर मी असं काय केलं तर मला शिक्षा भेटेल, ताडना भेटेल. तो समझा? इस रीति से प्रभु से बोला कर। आणि अशा रीतीने देवाला बोलत जा. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद देतो. ईश्वर को भय मानते रहो आणि म्हणून देवाचं भय वाढवत और राहा. रिस्पेक्ट देते रहो। आणि देवाला आदर देत राहा. आपका प्रभु आपके साथ है। तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. मैं आपको एक बात पूछती हूँ, आणि तुम्हाला एक गोष्ट विचारते, क्या कभी आप अपने माँ बाप के सामने गलत काम करते हो क्या? आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांसमोर काही चुकीची कामं करता का? हाँ? नहीं करते ना? नाही करत. तो वैसे हमारा यही मन में रखता, मेरा परमेश्वर मेरे पिता परमेश्वर मेरे बाजू में है, आणि माझं पिता देव माझ्या बाजूला आहे. मैं अगर गलत काम कर रहा हूँ मी जर चुकीचं काम करतो तर तुम्हाला बघतोय. ऐसा नहीं करना चाहिए। आणि असं मला नाही केलं पाहिजे. ये हमेशा मन में फिट, आणि हे मनामध्ये फिट ठेवा. इसलिए मन को कंट्रोल करो, आणि म्हणून मनाला नियंत्रण मन ठेवा. स्लिप होने लगा। आणि मनाला घुसरू देऊ नका. मन के लिए यही प्रयत्न करो। आणि मनासाठी रोज प्रार्थना करा. आपका मन कंट्रोल कंट्रोल में, आपका फुल जीवन कंट्रोल में। आणि तुमचं मन नियंत्रणामध्ये, तुमचं पूर्ण शरीर नियंत्रण आहे. मन गिर गया मन पडलं तो फिर वापस उठाना बहुत भारी मग ते पुन्हा उठवणं खूप भारी आहे. तो अपने मन में परमेश्वर का भय भरा। आणि आपल्या मनात देवाचं भय वाढलं. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रार्थना करें। आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना प्रभु, पूरे मन से प्रभु भय तेरा मानने के लिए मदद करना प्रभु, ताकि ये पाप नहीं करे, तुझसे दूर नहीं हो और पवित्र जीवन जिए प्रभु। ये मेरी खास प्रार्थना है और न्याय के आसन के सामने प्रभु खड़ा रहने की जरूरत न पड़े, इसलिए ये बात हमेशा स्मरण रखने के लिए मदद करना। इन सबको तुझे आदर देने के लिए, तेरी आज्ञाओं का पालन करने के लिए तू कृपा प्रदान करना। हम सभी को यीशु के लोगों से कवर करती हूँ, करुणा दया मांगती हूँ, छेड़ा हुआ हाथ मांगती हूँ, आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ। तू हमारी ढाल, तू हमारा कवच, हमारा प्रभु, हमारा स्वामी, हमारा गढ़ है, हमारे साथ सदा रहने वाले आप हमारे पवित्र पिता हैं। करुणा दया रखना, धर्मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना प्रभु, इन्हें सबको बहुत आशीषित करना और इनके मन में मसीह का मन घोषित करते हुए आपका भय मैं इनके मन में डालती हूँ और आज से इनके मन में हमेशा ये सोच रहेगी, मेरा प्रभु मुझे देखता है, इसका न्याय करेगा, मेरा प्रभु मुझे देखता है, ये नहीं करना है। इस रीति से हमेशा प्रभु आज से इनके मन में तेरा भय रहेगा, तेरे लिए सोच रहेगी प्रभु, और ये पाप से बचे रहेंगे। इन सभी को यीशु के नाम से कवर करती हूँ, करुणा दया मांगती हूँ, इनके घर में सुख शांति की घोषणा करती हूँ। उनमें जितने जवानों को प्रभु आपके हाथों में देती हूँ, पाप से, बुराई से, दुष्टाई से दूर रखना, शुद्ध पवित्र जीवन जीने के लिए मदद करना, इनकी सुधी लेना और मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु करंदियों की पत्री 7 के अनुसार हम सबके जीवन में होने के लिए तू मदद करना, करुणा की कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ, प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन।